नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. उन्हाळा सुरू आहे आणि आता भरपूर प्रमाणामध्ये कैऱ्या आलेल्या आहेत आणि कैरीची चटणी झालीच पाहिजे. तर पारंपरिक पद्धतीने कैरीची चटणी कशी करायची ते आपण गेल्या वेळेस सुद्धा पाहिलेलं आहे. पण आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने करतोय. तर आज मी तुम्हाला भाजलेल्या कैरीची चटणी कशी करायची ते दाखवते आहे. तर एकदम चवीला मस्त लागते. एक स्मोकी फ्लेवर या चटणीला येतो आणि करायला अगदी सोपे आहे. काही मिनिटांमध्ये तुम्ही ही चटणी तयार करू शकता. भातावरती, भाकरी बरोबर, चपाती बरोबर ही तोंडी लावण्यासाठी वापरू शकता किंवा चपाती बरोबर सुद्धा ही चटणी खाऊ शकता. एकदम भन्नाट लागते. रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. भाजलेल्या कैरीची चटणी करण्यासाठी इथे मी एक कैरी घेतलेली आहे, एक कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर आणि लसूण भरपूर घेतलेला आहे. त्याचबरोबर जिरं, चवीनुसार मीठ आणि चवीनुसार तिखट म्हणजेच लाल मिरची पावडर घेतलेली आहे. तर इथे मी हा कांदा जो घेतलाय तो कट करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. त्यामुळे असे कट करून घ्यायचा आहे. आता आपण ही कैरी आणि कांदा सुरुवातीला भाजून घेऊया. गॅस सुरू केलाय आणि त्याच्यावरती मी पापड भाजायची जाळी ठेवली. त्याच्यावरती आपण हा कांदा आणि ही कैरी ठेवूयात. अशा पद्धतीने या कैरीला पूर्ण काळे डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. सगळ्या बाजूने अशी उलट पलट करून ही कैरी आपल्याला भाजून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने कांदा सुद्धा चांगला काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. या चटणीला एक स्मोकी फ्लेवर येतो, त्यामुळे खूप भारी लागते ही चटणी. कैरी आणि कांदा भाजून मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे. आता या कैरीची आपल्याला वरची साल काढून घ्यायची आहे. भाजल्यानंतर सहसा लगेच साल निघते, त्यामुळे अशा पद्धतीने व्यवस्थित साल बाजूला काढून घ्यायची. आता चाकूने आपण याचा गर बाजूला काढून घेऊया. चांगली भाजल्यानंतर व्यवस्थित याचा गर निघतो. आता आपण हे सगळं या खलबत्त्यामध्ये घालूयात. आपल्याला ही जी चटणी आहे ती खलबत्त्यामध्ये करून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला थोडीशी कच्ची कैरी घालायची आहे. तर मी इथे कच्ची कैरी घेतली. अगदी थोडीशी 2 फोडी मी ही कच्ची कैरी घेतलेली आहे. आता यामध्ये आपण घालूयात जिरं आणि चवीनुसार मीठ आणि चवीनुसार लाल मिरची पावडर. हे व्यवस्थित आपल्याला या खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. मस्त खूप छान खमंग असा वास येतोय या चटणीचा. आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही ही चटणी भातावरती खाऊ शकता किंवा तोंडी लावू शकता किंवा भाकरीवरती सुद्धा ही चटणी खूप छान लागते. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. एक स्मोकी फ्लेवर या चटणीला येतो, त्यामुळे खूप भारी लागते. मस्त. तर आजची आपली ही आंब्याच्या चटणीची, भाजलेल्या आंब्याच्या चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा.
कारण बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही रेसिपी बघता आणि पुढे निघून जाता, लाईक करायचं मात्र विसरून जाता. तर लाईक करायला पैसे लागत नाहीत किंवा तुमचा बॅलन्स संपत नाही. तुमच्या एका लाईकनी आम्हाला प्रोत्साहन मिळतं, त्यासाठी एक लाईक करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.